नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि आपण 12वी कॉमर्समधील अकाउंट विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत या विषयाचे 7 टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेत। या 7ही टॉपिकचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत। जर तुम्ही ते बघितलेले नसतील तर तिथे जाऊन बघा किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या 7ही टॉपिकच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी देऊन ठेवलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, टॉपिक नंबर 8 इश्यू ऑफ शेअर अभ्यासतोय। परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय सोपा टॉपिक आहे। या टॉपिकची थिअरी अभ्यासलेली आहे, सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत। आता हे देखील जर तुम्ही बघितलेले नसेल तर त्याची देखील प्लेलिस्टची लिंक चॅनलला अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तत्पूर्वी सर्वांना एक विनंती, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की 12वी कॉमर्स मधील तुमच्या आवडीचा अकाउंट हा विषय तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे डिटेलमध्ये अभ्यासायला भेटणार आहे। प्रत्येक टॉपिक लाईन टू लाईन, थिअरी लाईन टू लाईन, सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे व्हिडिओ या ठिकाणी अवेलेबल आहेत। आज आपण अभ्यासणार आहोत अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 2। टॉपिकचे नाव आहे इश्यू ऑफ शेअर। आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली एक्झाम्पल रीड करून घेऊया, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि देन आफ्टर सॉल्व करायला सुरुवात करायची। आनंद कंपनी लिमिटेड इश्यू 1 लाख प्रेफरन्स शेअर्स। बघा, आनंद कंपनी लिमिटेडने किती प्रेफरन्स शेअर इश्यू केलेत? 1 लाख प्रेफरन्स शेअर इश्यू केलेले। प्रेफरन्स शेअर कॅपिटल त्यांना रेज करायचंय आणि एका शेअर्सची किंमत ऑफ ₹10 इच म्हणले तर जे साइन आहे क्वेश्चन मार्कचं तिथं रुपीजचं साइन असणार आहे। इच पेएबल ॲज ऑन। बघा, आता हे 1 लाख शेअर्स विकाय काढलेले आहेत, ₹10 एक शेअर आहे। हे ₹10 कसे मागवणार आहेत? ऍप्लिकेशनच्या वेळेस ₹4, अलॉटमेंटच्या वेळेस ₹3, फर्स्ट कॉल ₹2 आणि सेकंड अँड फायनल कॉलचे ₹1। अशा 4 इन्स्टॉलमेंट मध्ये ते ₹10 मागवणार आहेत। कंपनी रिसिव्ड ऑल ऍप्लिकेशन फॉर ऑल दीज शेअर्स अँड रिसिव्ड ऑल मनी। कंपनीला सगळे ऍप्लिकेशन जे विकाय काढले होते शेअर तेवढे सगळ्यासाठी ऍप्लिकेशन आले आणि सगळे पैसे भेटलेले आहेत। आता काय करायचं बघा, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जे पैसे आपल्याला भेटलेले आहेत आणि जे भेटायचे आहेत अशा प्रत्येक इन्स्टॉलमेंटच्या 2 जनरल एंट्रीज, म्हणजे ऍप्लिकेशनचे पैसे आपल्याला भेटले बघा, ₹4 भेटलेले आहेत 1 लाख शेअर्सचे। मग आपल्याला त्याची एंट्री जर करायची म्हणली तर मी ते जनरल एंट्रीज करून ठेवलेले आहेत। मी थोडेसे हायलाइट करून तुम्हाला समजून सांगणार आहे। बघा, ऍप्लिकेशनचे पैसे भेटलेत, बँकेत पैसे येतील, बँक अकाउंट डेबिट। 1 लाख शेअर्स होते, ऍप्लिकेशनच्या वेळेस किती रुपये मागवायचे? ₹4, म्हणून 1 लाख गुणुले किती घेतले आपण? 4। तर 1 लाख गुणुले 4, ₹4 लाख आपल्याला भेटले। कशासाठीचे होते पैसे? कशाचे पैसे होते? प्रेफरन्स शेअर ऍप्लिकेशनचे होते, म्हणून क्रेडिट देणार टू प्रेफरन्स शेअर ऍप्लिकेशन अकाउंट आणि 4 लाख आणि नॅरेशन लिहिणार बिंग प्रेफरन्स शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड। आलेले पैसे आपल्याला प्रेफरन्स शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे, त्याला आपण ट्रान्सफरची एंट्री म्हणतो। मग ऍप्लिकेशनला दुसऱ्या एंट्रीमध्ये, ऍप्लिकेशन मनीला दुसऱ्या एंट्रीमध्ये आपण पहिल्या एंट्रीमध्ये आपण क्रेडिट दिलं तर दुसऱ्या एंट्रीमध्ये डेबिट देणार। तर प्रेफरन्स शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल ट्रान्सफर करायचे म्हणून कॅपिटल अकाउंट। अमाऊंट 4 लाख, नॅरेशन लिहिणार बिंग प्रेफरन्स शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट। ही झाल्या फर्स्ट इन्स्टॉलमेंटच्या 2 एंट्री। सेकंड इन्स्टॉलमेंट आहे आपली कोणती? अलॉटमेंटची। त्याच्या वेळेस आपण ₹3 मागवणार। तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे आहेत म्हणजे अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्रीमध्ये इन्स्टॉलमेंटला डेबिट द्यायचं, म्हणजे ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला देणार डेबिट, म्हणजे प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट। 1 लाख शेअर्सवर ₹3 या पद्धतीने पैसे मागवणार आहेत, म्हणजेच 1 लाख गुणुले 3 लाख आपल्याला मागवायचे, म्हणून 3 लाख। कशासाठी? प्रेफरन्स शेअर कॅपिटलसाठी, म्हणून क्रेडिट देणार टू प्रेफरन्स शेअर कॅपिटलला। बघा, प्रत्येक ठिकाणी प्रेफरन्स शेअरचे जे इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे बघा, अलॉटमेंटचे पैसे मागवायचे, पहिल्या एंट्रीमध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटलला दिलं क्रेडिट। इथं फर्स्ट कॉलचे पैसे मागवायचे, पहिल्या एंट्रीमध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलं क्रेडिट। इथं फायनल कॉलचे पैसे मागवायचे, पहिल्या एंट्रीमध्ये दिलं प्रेफरन्स शेअर कॅपिटलला क्रेडिट। आणि ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला डेबिट देतो। अलॉटमेंटचे पैसे मागवायचे तिथं दिलं डेबिट। फर्स्ट कॉलचे पैसे मागवायचे त्याला दिलं प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट। फायनल कॉलचे पैसे मागवायचे प्रेफरन्स शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट। टेक्निक समजून घ्या, सोपं आहे। तर आता मी काय केलं, प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 3 लाख पैसे भेटणार आहेत। बँक अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट 3 लाख। आता प्रत्येक जनरल एंट्रीमध्ये तसंच केलेलं आहे बघा, ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे भेटलेत जितके भेटले त्याला दिलं डेबिट। बघा, इथे बँक अकाउंट डेबिट दुसऱ्या इन्स्टॉलमेंटचे म्हणजे अलॉटमेंटचे पैसे भेटले बरोबर। प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉलच्या मध्ये दुसऱ्या एंट्रीमध्ये पण बँक अकाउंट डेबिट, तिसऱ्या एंट्रीमध्ये सुद्धा बघा इथं
तिसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा बँक अकाउंट डेबिट आणि ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे भेटलेत त्याला दिले क्रेडिट. बघा इथं पण मी काय केलं की अलॉटमेंटचे पैसे मागवायचे, बँक अकाउंट डेबिट ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे भेटलेत अलॉटमेंटचे भेटले म्हणून प्रेफरन्शियल अलॉटमेंट अकाउंट डेबिट 3,00,000 अशा पद्धतीने. आणि नॅरेशन लिहिले प्रेफरन्शियल अलॉटमेंट मनी रिसिव्ड. आता जी तिसरी इन्स्टॉलमेंट आहे ती कोणती आहे? फर्स्ट कॉलला ₹2 मागवणार आहेत. मग आपण ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवतो त्याला देतो डेबिट, म्हणजे प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 1,00,000 गुणिले 2 2,00,000. कशासाठी आहेत? प्रेफरन्शियल कॅपिटलसाठी लागतात म्हणून टू प्रेफरन्शियल कॅपिटल अकाउंट 2,00,000. आता याचं नॅरेशन बिंग प्रेफरन्शियल फर्स्ट कॉल मनी ड्यू. नेहमी लक्षात घ्या पहिली एंट्री करताना 2 प्रश्न विचारायचा की कोणत्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवतोय, समजा फर्स्ट कॉलचे तर त्याला द्यायचं डेबिट. कशासाठी मागवतोय? प्रेफरन्स शेअर कॅपिटलसाठी. मग दुसऱ्या एंट्रीमध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटलला, पहिल्या एंट्रीमध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटलला द्यायचं क्रेडिट. बघा फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट कशासाठी? प्रेफरन्स शेअर कॅपिटलसाठी म्हणून टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. बरोबर. आज पैसे कुठे येतात? दुसरी एंट्री करताना प्रश्न 2 विचारायचे. पैसे कुठे येतात? बँकेत. कशाचे येतात? प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉलचे म्हणून बँक अकाउंट डेबिट कुठे येतात? बँकेत म्हणून बँक अकाउंट डेबिट. कशाचे? प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉलचे म्हणून टू प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 2,00,000 2,00,000. नॅरेशन बिंग प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. आता लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे फोर्थ इन्स्टॉलमेंट कोणती आहे? सेकंड अँड फायनल कॉल. इथं पहिली एंट्री करताना 2 प्रश्न. कोणत्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे? सेकंड अँड फायनल कॉल म्हणून प्रेफरन्स शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. कशासाठी? प्रेफरन्स शेअर कॅपिटलसाठी म्हणून टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. आणि तशीच एंट्री बघा पैसे मागवायचे आहेत प्रेफरन्स शेअर फर्स्ट सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट 1,00,000 गुणिले 1,00,000. कशासाठी? प्रेफरन्स शेअर कॅपिटल जमा करायचं म्हणून टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 1,00,000. नॅरेशन बिंग प्रेफरन्स शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी सेकंड अँड फायनल कॉल मनी ड्यू. आता पैसे भेटणार आहेत, कुठं भेटणार हा प्रश्न विचारायचा? बँकेत म्हणून बँक अकाउंट डेबिट. कशाचे पैसे आहेत? प्रेफरन्स शेअर सेकंड अँड फायनल कॉलचे पैसे आहेत म्हणून बँक अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट 1,00,000 1,00,000. बरोबर. आणि नॅरेशन लिहायचं बिंग शेअर सेकंड अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड. इतका सोपा प्रॉब्लेम होता म्हणून मग तुम्हाला थोडंसं अगोदर लिहिलेला होता मी, तो लिहून समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.